नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याच्या पानांची चटणी, जी आपल्या हेल्थसाठी खूप उपयोगी आहे, स्पेशली आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी। त्यासाठी काय करायचं आहे, कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। गॅसवर एक कढई गरम करून ती छान कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्त्याची पाने आपल्याला त्यात भाजून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पाने भाजून झाले की ते एका भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच कढईमध्ये आपण जे साहित्य घेतलं आहे, त्यासाठी आपण घेतलं होतं 2 चमचे उडद डाळ, 2 चमचे चणा डाळ, शेंगदाणे आणि लसूण घेतलं होतं। ते छान त्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये छान असं तेल घालून भाजून घ्यायचं आहे। हे आपण एक एक करून पण भाजू शकतो किंवा एकदमही भाजू शकतो, त्याला जळू द्यायचं नाही आहे। खूप छान असा वास आला त्याचा की ते आपल्याला मिश्रण काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये। एकदमच आपल्याला ते लाल पण होऊ द्यायचं नाही आहे, व्यवस्थित भाजलं पाहिजे आणि कच्चंही नाही राहिलं पाहिजे। हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊन थंड होईपर्यंत त्याला राहू द्यायचं आहे। नंतर थंड झाले की त्या वाटणाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे। असे हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला त्याची छान अशी पेस्ट नाही, बिना पाणी घालता त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। या चटणीमुळे आपली जी इम्युनिटी आहे ती बूस्ट होते, कोलेस्ट्रॉल कमी होते। तर नक्की करून बघा अशी स्वादिष्ट खमंग अशी कढीपत्त्याची चटणी।